रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल, का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रायगड जिल्हा नाभिक समाजाच्या वतीने पोलादपूर तालुक्यात विद्यार्थ्यांना वह्या वाटप. रायगड जिल्हा नाभिक समाजाच्या वतीने पोलादपूर तालुक्यातील नाभिक समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच कुमारी वैष्णवी श्रीकांत उलालकर इयत्ता 11वी या गरजू विद्यार्थिनीला श्री आदेश बुरुणकर यांच्याकडून पुस्तके देण्यात आली. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या शैक्षणिक गरजांना हातभार लागावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाला रायगड जिल्हा नाभिक समाजाचे सुदाम शिंदे, यशवंत खराडे विश्वस्त, डॉक्टर आनंद खराडे जिल्हा संपर्क राठोड सर, महिला अध्यक्ष संघटिका रेखा शिंदे, जिल्हा महिला सदस्य सुवर्णा दिवेकर, जिल्हा उपाध्यक्ष आदेश बुरुणकर, जिल्हा सल्लागार सदस्य नारायण सकपाळ, जिल्हा सदस्य सुरेश पवार, सलून अध्यक्ष विकास शिंदे, शशिकांत पवार, चेतन पवार, सागर मुरलीधर पवार, योगेश शिंदे, रंजेश पवार, उमेश शिंदे, सिद्धेश पवार, कृष्णा पवार यांच्यासह नाभिक समाजाचे पदाधिकारी, समाज बांधव, महिला वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत मेहनत, सातत्य आणि जिद्दीने शिक्षण घेण्याचे आवाहन केले. समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवण्याची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. नाभिक समाजाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे विद्यार्थी व पालकांनी स्वागत केले. प्रतिनिधी सिद्धेश पवार, पोलादपूर, रायगड. त्यापेक्षा डोकं म्हटलं तर चालेल, कारण इकडं सुरुवात झाली तिकडे काय पाया गेला आहे की नाही. रायगड जिल्ह्यात सुरुवात झाली की नाही.